Hello and welcome to my YouTube channel English Gallery. Today we are going to learn our 12th syllabus 1.2 on saying please by Alfred George Gardiner. I divided this essay into two parts and this is the part 1. First we get some information about our essayist A.G. Gardiner, who born at Chelmsford in Essex, started his literary career as a journalist. Books are The Pillars of Society, Pebbles on the Shores, Many Furrows and Leaves in the Wild. These are the famous books of A.G. Gardiner, and the basic teach the basic truth and amusing manners. In On Saying Please points out the value of good manners in social life. Polite speech and manners sweeten the atmosphere. Discourtesy and ill manners spoil or pollute it. A.G. गार्डिनर हे खूप सुंदर लेखक आहे, एसेइस्ट आहे आणि ते मेनी फरोज अँड लीव्स इन द वाईल्ड, पेबल्स ऑन द शॉर्स, पिलर्स ऑफ द सोसायटी खूप फेमस बुक्स आहेत त्यांच्या, आणि स्पेशली ते त्यांच्या बुक्समधून समाजाला एक आरसा दाखवण्याचा प्रयत्न करतायत. त्यांच्या बुक्समधून नेहमी ते दाखवण्याचा सांगण्याचा प्रयत्न करतात की गुड मॅनर्समुळे आयुष्य कसं बदलून जातं. आणि ह्या एसेमध्ये ऑन सेइंग प्लीजमध्ये सुद्धा त्यांनी तेच दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुमची पोलाईट स्पीच आणि चांगले मॅनर्स हे तुमच्या आजूबाजूच्या वातावरणाला सुद्धा खूप सुंदर बनवून टाकतात, खूप गोड बनवून टाकतात. आणि तुमचे इल मॅनर, तुमची असभ्य वागणूक हे तुमचं आयुष्य तर ढवळाढवळ करूनच टाकते, पण आजूबाजूचं वातावरण सुद्धा पोल्यूट करून टाकते. एसेची स्टार्टिंग ही एका लिफ्टमॅनच्या इन्सिडेंटनी करण्यात आलेली आहे की लिफ्टमॅन इन अ सिटी ऑफिस थ्रू अ पॅसेंजर आउट ऑफ हिज लिफ्ट. व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट? की लिफ्टमॅननी एका पॅसेंजरला त्याच्या लिफ्टमधून बाहेर ढकलून दिलं आहे. व्हॉट इज द रिझन? द पॅसेंजर ओनली सेड टॉप इन्स्टेड ऑफ टॉप प्लीज. दॅट वॉज द ओनली एक्सपेक्टेशन ऑफ द लिफ्टमॅन. की तो पॅसेंजर लिफ्टमध्ये बसला आणि त्यांनी रूडली फक्त सांगितलं टॉप, की वरच्या मजल्यावर, आणि लिफ्टमॅनची अपेक्षा काय होती की त्यांनी टॉप प्लीज म्हटलं पाहिजे. आणि ह्याचं रिएक्शन काय झालं? द लिफ्टमॅन फेल्ट इन्सल्ट ऑफ इट अँड थ्रू द पॅसेंजर आउट ऑफ द लिफ्ट. की लिफ्टमॅनला एकदम इन्सल्ट फील झालं आणि म्हणून त्यांनी त्या पॅसेंजरला बाहेर ढकलून दिलं. त्याच्यामुळे द लिफ्टमॅन वॉज फाईन फॉर द ऑफेन्स. की त्याच्या ह्या कृतीमुळे लिफ्टमॅनला काय करावं लागलं? दंड भरावा लागला. ओके, आता मी इथे एक टेबल बनवलेला आहे की ज्याच्यामध्ये बॅड मॅनर्स आणि क्राईम आणि व्हायोलन्स ह्याच्यातला फरक आणि त्याच्यामध्ये कायदाकीय फरक हा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे A.G. गार्डिनर यांनी. फॉर एक्झाम्पल की डिस्कर्टसी, बॅड मॅनर्स, की तुम्ही बॅड मॅनरफुली समाजामध्ये वागले तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं नो लिगल ऑफेन्स, की तुमच्यावरती कोणत्याही प्रकारची कायदाकीय दंडात्मक कार्यवाही होत नाही. परंतु जर तुम्ही ॲज इट इज ऑफ ॲक्च्युअल यूज ऑफ फिजिकल अटॅक अँड व्हायोलन्स इट अँड ऑफेन्स अँड इट इज पनिशेबल. परंतु जर तुम्ही कुणावरती शारीरिकरित्या अटॅक केला, फिजिकली व्हायोलन्स केलं, तर मात्र तुम्हाला कायदाकीयरित्या तुमच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो आणि तुम्हाला पनिशमेंटसुद्धा होऊ शकते. बॅड मॅनर्स आर नॉट पनिशेबल ऑफेन्स. की असभ्य वर्तन किंवा तुम्ही कुणाजवळ तरी वाईट पद्धतीने वागलात तर समोरचा लगेच तुमच्यावरती गुन्हा दाखल करणार नाही, किंवा तो हा असाच आहे असं म्हणून तुम्हाला सोडून देईल. परंतु इवन दो यू आर गुड मॅनर्ड फेलो, इफ यू अटॅक समवन इट इज पनिशेबल. तुम्ही खूप चांगले आहात, आपण खूप चांगले आहोत, पण रागाच्या भरामध्ये तुम्ही कोणाला तरी थप्पड मारला, स्लॅप केलं, देन इट इज अटॅक ऑन समवन आणि ते पनिशेबल असेल. की आपल्या जर त्याला जास्तच राग आला तो आपल्यावरती गुन्हा दाखल करू शकतो. थर्ड इज द इट डज नॉट अलो वन सेल्फ टू अटॅक अदर इफ समवन बिहेव्स बॅडली विथ हिम हर. की एखादी व्यक्ती तुमच्याजवळ वाईट वर्तन करते, वाईट बिहेव करते,
तर आपण डायरेक्ट त्याच्यावरती अटॅक करत नाही. इफ अ बगलर breaks into my house and I knock him down, the law declares me as not guilty. A.G. गार्डनर इथे सांगतायत की समजा एखादा घर फोड्याने तुमचं घर फोडलं, तुम्ही त्याला खूप मारलं, तर उलट काय होईल की कायदा काय सांगेल की जो घर फोडायला आलेला होता ना तोच गिल्टी आहे, तुम्ही गिल्टी नाही. तुम्ही त्याच्यावर फिजिकली अटॅक केला, त्याला मारलं, पण तो वाईट काम करायला आलेला होता आणि तुम्ही तुमच्या बचावामुळे त्याला मारलं, म्हणून तुम्ही गिल्टी नाही. अगेन इफ आय एम फिजिकली असॉल्टेड, द लॉ विल परमिट मी टू रिटेलिएटेड विथ रिझनेबल व्हायलन्स. परंतु जर शारीरिकरित्या जर काही हल्ला झाला आहे तुमच्यावरती, तर तुम्ही त्याचा बदला म्हणून समोरच्यावर गुन्हा दाखल करू शकता. ओके. नेक्स्ट इज, मी इथे एक चार्ट बनवलं आहे की जे तुम्हाला अजून क्लिअर करेल की कोणत्या कोणत्या गोष्टींवर कायद्याचं बंधन नाही. फॉर एक्झाम्पल की एनी ऑड फिजिकल अपिअरन्स, की एखादी व्यक्ती तुम्हाला बघून आश्चर्यकारक एक्सप्रेशन देते किंवा अजून काहीतरी वेगळं वर्तन करते, तर त्याला काही लिगल ऑफेन्स नाही आहे. इवन इफ ही डज नॉट ॲडजस्ट विथ अदर्स व्हॉइस, हॉटी ऑर बॉरिश, एकदम अभिमानी वर्तन करणारे व्यक्ती, त्याच्यावर पण आपण कोणत्याही प्रकारचं कायदाकीय बंधन लावू शकत नाही. अनसिव्हिलाइज्ड पर्सन, असभ्य वागणूक करणारा व्यक्ती. इवन इफ ही डज नॉट से प्लीज, की समोरची व्यक्ती एकदम मॅनरफुली वागत नाही, प्लीज, थँक्यू त्याच्या बोलण्यामध्ये नाही आहे, तर अशा सगळ्या गोष्टींवरती कोणत्याही प्रकारचं कायदाकीय बंधन नाही आहे. A.G. Gardiner explains by giving the example of the character of Sir Anthony from The Rivals 1775 by Sheridan. The series of infection of bad manners starts from. A.G. गार्डिनर यांनी अजून खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे. त्यांनी एक पुस्तक आहे द रायव्हल्स, की जे शेरिडन यांनी लिहिलं आहे 1775मध्ये. त्याच्यात एक कॅरेक्टर आहे सर अँथोनी, आणि त्यांच्या त्याच्यामध्ये वाईट वागणुकीमुळे त्याचं इन्फेक्शन किंवा त्याचं रिफ्लेक्शन हे कसं होत जातं, त्याची एक अख्खी सिरीज वाईज त्यांनी त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. तर त्याच्यात एक कॅरेक्टर आहे सर अँथोनी ॲब्सोल्यूट बुलीड हिज मॅन फॅग वेंट डाऊनस्टेअर अँड किक द पेज बॉय. म्हणजे एक इन्सिडेंट त्यांनी दिला आहे की सर अँथोनी यांनी त्याचा एक माणूस आहे फॅग काम करणारा, की त्याच्यावर काहीतरी बलात्कारपूर्वक लादण्याचा प्रयत्न केला, आणि मग त्याला तो राग आला, तो खाली आला, आणि खाली येऊन त्यांनी ते जे पेज बॉय वगैरे असतात त्यांना धमकावलं, आणि असं हळूहळू पुढे ते वाईट वागणुकीचे परिणाम दिसायला लागले. तर असं ते एक पुस्तक आहे की जे तुम्ही वाचलं पाहिजे. त्याच्यानंतर हेच मी तुम्हाला अजून एक चार्टद्वारे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की हा इन्सिडेंट घडला कसा. इन द सेम मॅनर्स गार्डिनर एक्सप्लेन दॅट द व्हायरल इन्फेक्शन ऑफ बॅड मॅनर्स मे हॅव रूट्स एल्सवेअर, की वाईट वागणुकीचं जे काही ही अशी चेन चालते ना, तर त्याचं ॲक्च्युअल मूळ कारण हे वेगळ्याच ठिकाणी असतं. आणि तेच त्यांनी ह्या एसेमध्ये ह्या लिफ्टमॅनच्या इन्सिडेंटवरून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की फ्रॉम वेअर द बिगिनिंग इज फ्रॉम द हाऊस. बघा, हाऊसमेड हॅड आन्सर्ड बॅक द कुक, की एका घरामध्ये स्वयंपाकी आहे आणि त्या हाऊसमेडनी त्या स्वयंपाकाला काहीतरी उलट उत्तर दिलेलं आहे. त्याचा परिणाम काय झाला? द कुक हॅड बीन इन्सॉल्टेड टू द एम्प्लॉईज वाईफ, की त्याच्यामुळे काय झालं, तो स्वयंपाकी त्या एम्प्लॉयरच्या बाईजवळ, म्हणजे जी मालकीन आहे तिच्याजवळ उद्धट वागला. त्याच्यामुळे काय झालं, द एम्प्लॉयर हॅड बीन हँकेप्ड बाय हिज वाईफ. त्याच्यामुळे एम्प्लॉयरची जी बाई आहे तिने
त्याला व्यवस्थितपणे वाढलं नाही, नाश्ता दिला नाही व्यवस्थितपणे. त्याच्यामुळे काय झालं, द एम्प्लॉयर हॅड नॉट सेड गुड मॉर्निंग टू हिज बॉस, जो पॅसेंजर आहे, की त्याच्यामुळे त्या एम्प्लॉयरनी ऑफिसमध्ये जाऊन त्याच्या बॉसला गुड मॉर्निंग म्हटलं नाही, की जो पॅसेंजर होता. म्हणून द पॅसेंजर ऑनली सेड टॉप इन्स्टेड ऑफ टॉप प्लीज, की त्या बॉस त्या पॅसेंजरला वाईट वाटलं की अरे माझ्या एम्प्लॉयरनी मला गुड मॉर्निंग म्हटलं नाही. तो राग त्याच्या डोक्यामध्ये, आणि म्हणून बिचारा हा जाताना तो राग डोक्यामध्ये, आणि तो फक्त त्या लिफ्टमॅनला टॉप म्हणतो, टॉप प्लीज म्हणत नाही. द लिफ्टमॅन थ्रू द पॅसेंजर आउट ऑफ लिफ्ट, आणि म्हणून त्या लिफ्टमॅनला इन्सल्ट वाटला. लिफ्टमॅननी त्या पॅसेंजरला बाहेर ढकललं लिफ्टमधून. द लिफ्टमॅन गॉट फाईन, पण रिएक्शन काय झालं की लिफ्टमॅनच्या या वाईट वागणुकीमुळे त्यालाच दंड भरावा लागला. द लिफ्टमॅन ब्रूडिंग ओव्हर द इन्सल्ट बाय द अवर, की ज्याला आपण म्हणतो ना की एक समाजाची एक बघण्याचा जो दृष्टिकोन असतो तो, की लिफ्टमॅनला असं वाटलं की अरे हा पण जॉब करणार आहे, माझी पण जॉब आहे, त्याची पण रिस्पेक्टेड जॉब आहे, माझी पण रिस्पेक्टेड जॉब आहे, त्यांनी मला रिस्पेक्ट दिली पाहिजे. त्यांनी नुसतं टॉप न म्हणता जर टॉप प्लीज म्हटलं असतं तर बरं झालं असतं, म्हणजे ह्यांनी माझी इन्सल्ट केली. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्याच्या डोक्यामध्ये ते चक्र चाललं आणि त्यांनी सरळ त्या माणसाला बाहेर ढकलून दिलं. द लिफ्टमॅन रिस्टॉर्ड हिज इक्विलिब्रियम आफ्टर व्हिजिटिंग हिज वाईफ, पण ज्यावेळेस तो घरी गेला त्यावेळेस त्यांनी समतोल राखला, त्याच्या बाईजवळ तो व्यवस्थित वागला, आणि इथे एंड झाला. सो ह्या पद्धतीने हे एक चक्र वाईट गोष्टींचं चालू राहिलं, की ते घरामधून सुरू झालं आणि ते परत घरात येऊन कदाचित स्टॉप झालं असेल. सो अजून A.G. गार्डनर त्यांच्या एसेमधून सांगण्याचा प्रयत्न करत आहे, वी इन्फेक्ट द वर्ल्ड विथ अवर इल ह्युमर्ड, but manners spoil the stream of the general life than all the crimes in the court. A good mannered husband blows his wife and makes her a black eye. There are 100 who live a life of martyrdom under the shadow of morose unhappy temper, but all the same the law cannot cover all these private manners. No decalogue, the 10 commandments, could cover the vast area of offense such as social civilities, our speech, the tilt of our eyebrows, and all our moods and manners, in short our body language. खूप सुंदर A.G. गार्डनर यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपण जर घरगुती विचार केला तर घरामध्ये जे नाते आहेत, हजबंड वाईफ मुलं वगैरे, की भरपूर फिजिकली व्हायलन्स होत असतं, भांडण होत असतं, परंतु ह्या ज्या पर्सनल गोष्टी आहे, ह्या पर्सनल गोष्टी किंवा या प्रायव्हेट गोष्टी आपण कायद्याच्या पायरीवर नाही घेऊन जात. असंख्य आहे, त्याच्यामुळे मनमुटाव होतो, मॉरस म्हणजे अनहॅपीनेस होतं, परंतु आपण जगतो आपल्या त्या आयुष्यामध्ये. आणि जर ही जी सोशल सिव्हिलिटीज आहेत की खूप प्रमाणामध्ये ती इफेक्ट करते, मग आपली बोलण्याची पद्धत असेल रूडली, किंवा आपली बॉडी लँग्वेज दुसऱ्यांना बघून विचित्र वेडे चाळे करणे वगैरे वगैरे असेल, तर या सगळ्या गोष्टींमुळे खरंच आयुष्यामध्ये खूप फरक पडतो. दो देर इज नो लॉ अगेन्स्ट रूड बिहेवियर and no law that compels us to say please and thank you. There are some benefits of these little words. की आता A.G. गार्डनर थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करत आहे की कोणताही लिगल ऑफेन्स तर नाही आहे, लॉ नाही आहे की तुम्हाला प्लीज म्हणावंच लागेल, तुम्हाला थँक्यू म्हणावंच लागेल, परंतु या छोट्या छोट्या शब्दांचं जर आपण आपल्या आयुष्यामध्ये समाविष्ट केलं ह्यांना, तर आपल्याला नक्की फायदा होणार आहे. आणि फायदा काय होणार आहे तर ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. There is a social practice much older and much more sacred than any law. की आपल्या परंपरेमध्ये हे खूप जुनं आहे, आणि मी तर म्हणेल की कायद्यापेक्षा सुद्धा पवित्र मानलं गेलेलं आहे की आपण दुसऱ्यांसोबत प्रेमाने वागलं पाहिजे. आणि हेच प्रॅक्टिस आपण आपल्या आयुष्यामध्ये ठेवली तर आपल्याला खूप मोठा फायदा होतो. इट इज द इंडिकेशन दॅट वी एन्जॉय सिव्हिल लाईफ.
की आपण ज्या वेळेस समाजामध्ये खूप चांगुलपणाने वागतो त्यावेळेस हे एक इंडिकेशन आहे की आपण आपलं सामाजिक आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने जगतो आहे. प्लीज अँड थँक्यू आर टू स्मॉल वर्ड्स विथ विच वी एक्झिबिट्स अवर सेल्फ ॲज अ सोशल बीइंग. मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे, आपण समाजाशिवाय जगू शकत नाही. म्हणूनच तर मग हे प्लीज आणि थँक्यू वेलकमसारखे जे शब्द आहे ते आपण आयुष्यामध्ये घेतले तर आपण आपलं आयुष्य सुखकर करू शकतो. दे कीप द मशीन ऑफ लाईफ ऑइल्ड अँड रनिंग स्वीटली. एखाद्या मशीनला जसं सुरळीत ठेवण्यासाठी ऑइलची गरज पडते, तसेच हे जे छोटे छोटे शब्द आहे ते आयुष्याच्या मशीन चालवण्यासाठी ऑइलचं काम करत असतात. दे पुट अवर कम्युनिकेशन अँड कन्व्हर्सेशन अपॉन द बेसिस ऑफ अ फ्रेंडली कोऑपरेशन. की ऑब्व्हियसली आपले जे नातेसंबंध आहे, आपलं जे समाजामधलं कम्युनिकेशन आहे, घरातलं कम्युनिकेशन आहे, कन्व्हर्सेशन आहे आणि त्याला जर आपल्याला फ्रेंडली आणि कोऑपरेटिव्ह ठेवायचं असेल तर आपल्याला अशा सगळ्या शब्दांचा वापर केला पाहिजे आपण आयुष्यामध्ये. दे गिव्ह an easy way to give and take matters of life where we cannot deal these things on the basis of superiors dictating inferiors. की सुपिरियर आणि ज्याला आपण म्हणतो की सुपिरियर आणि लोअर काही नसतं. कारण तुम्ही खूप मोठ्या पदावर असणार पण तुम्ही एकदम रूडली जर वागत असणार तर मग काही अर्थ नाही आहे. पण एखादा व्यक्ती एकदम क्लार्क आहे, शिपाई आहे, पण तो सगळ्यांजवळ एकदम सुंदर पद्धतीने वागतोय, एकदम मॅनरफुली वागतोय, तर त्याची चर्चा सगळीकडे होणारच. आणि म्हणूनच इथं छान सांगितलं आहे जी गार्डन आहे की सुपिरियर डिक्टेटिंग इन्फिरियर या सगळ्या गोष्टी काही नसतात. इट क्रिएट्स गुड फिलिंग्स फॉर द सर्व्हिस फॉर आस्किंग अँड अदर वन हू डज द सर्व्हिस. ही डज इट विथ विलिंगनेस, नो रिझेंटमेंट इन द डीलिंग. की एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याबद्दल जर तुमच्या चांगल्या बिहेवियरमुळे खूप एक प्रकारची इज्जत असते तर तो लगेच तुमची आज्ञा मानेल, एका आज्ञाधारकाप्रमाणे तुमची इच्छा तो पूर्ण करेल. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आयुष्य हे सुरळीत होत असतं. सो हिअर वी कंप्लीट अवर फर्स्ट पार्ट. If you like this video, please subscribe, like, share and comment. Thank you so much.